नमस्कार मंडळी, मी रचना. आज मी बनवणार आहे शेंगांची भाजी. खायला भन्नाट लागते. गॅसवरती कढई ठेवून मी 2 तांबे पाणी घालून घेतलं. त्यात साफ केलेल्या शेंगा बॉईल करायला ठेवल्या. शेंगाने एक उकळी काढून घ्यायची. नंतर मी वाटणाची तयारी केली. त्याच्यामध्ये मी खोबरं, 4 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचाभर जिरं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने वाटणाला टेस्ट छान येते. हे बारीक करून घ्यायचं. बॉईल केलेल्या शेंगा पाण्यासकट काढून घ्यायच्या. नंतर कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तेल घालायचं. 1 पळीभर तेल घातलं. राई 1 चमचा. राई तडतडली की जिरं घालायचं अर्धा चमचा. पाव चमचा हिंग. फोडणी तडतडली की मग त्याच्यामध्ये वाटण आपण जे खोबऱ्याचं वाटून घेतलेलं ते घालून घेऊया. म्हणजे चांगलं एकजीव करून घ्यायचं. थोडंसं मग कढीपत्त्याची 2-4 पानं घालून घ्यायची. कढीपत्ता वरून घातल्यावरती तेलात घातल्यावर तडतडतो म्हणून मी वरून घातली. नंतर त्याच्यामध्ये हळद घातली पाव चमचा. धना पावडर घातली 1-1.5 चमचा. नंतर 1 चमचा लाल तिखट घातलं. ते तुमच्या चवीनुसार घ्या, कारण मी 4 मिरच्याही घातल्या. ते चांगलं एकजीव करून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये त्या शेंगा आपण बॉईल करून पाण्यासकट काढलेल्या मीठ घालून घ्यायचं 1 चमचाभर. आणि शेंगा बॉईल करून काढलेल्या त्या पाण्यासकट घालायच्या. ते पाणी फेकायचं नाही, कारण त्या पाण्यामध्ये शेंगांची चव उतरलेली असते. मग मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं. या बघा झाल्या. मस्त खायला एकदम भन्नाट लागतात. त्याच्यावरती थोडा लिंबू पिळून घ्यायचा. करून बघा, छान लागते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.